कधी बदलणार मुलींची परिस्थिती आणि कधी मिळणार त्यांना त्यांचं मान आणि आदर. बरं झालं मी लग्नच केलं नाही अजून. आणि अशा मैत्रिणींकडून त्यांचे वाईट अनुभव ऐकून तर नकोच वाटतं. अगं काय झालं दीप्ती? आई अगं या स्वतःही एक बाईच्याच जन्माला येऊन असं एवढं निष्ठुर कसं काय वागू शकतात? आणि स्वतः वाईट वागणूक देऊन वरून त्यांनी म्हातारपणी छान सांभाळावा अशी अपेक्षा कशी करू शकतात? अच्छा असा आहे तर. आज कोणत्या मैत्रिणीला दुखवलं तिच्या सासूने? आई सुमीचा फोन आलेला. खूप दुखवलीये तिला तिच्या सासूने. खूप रडत होती आणि ती आम्हाला त्याच्या आईचे तो गेल्यावर जे ती सुमी बरोबर वागते ते प्रताप सांगत नाही ना त्याचाच फायदा उचलते तिची सासू. आई अगं उठसूट सुमीचं अख्खं खानदान बाहेर काढते आणि तुझ्या बापाच्या घरून काय घेऊन आलीस अशी टोमणीही मारते. प्रत्येक गोष्टी ढवळाढवळ करते. आणि आई सुमीला भूक लागली आणि तिने न विचारता खाल्लं की अशा वागणार ना की सुमीने काही चुकीचंच काम केलं आणि चांगलं काम केलं तरी नाव ठेवणार. खाऊन काम करावं त्याची पण सोय नाही. कामं पडलीत आहेत लगेच खायला घेतलं साधी असं ऐकवणार. सुमीच्या हातातला घास ताटातच राहतो. आई आणि डोळ्यात पाणी. मग सुमी सकाळी 6 ते 11:30 वाजेपर्यंत कामं आटपून सर्वात शेवटी खाते. स्वतःच्या तब्येतीकडे साफ दुर्लक्ष केलंय तिने. याचाच परिणाम तिच्या अख्ख्या प्रणालीपार कोलमडून आणि तिला क्षयरोग झालाय. त्यात पण ही बाई आमच्याच खानदानात कुणालाही नाही झाला असे टोमणेही मारते. आणि दुसरी सासू असती तर मुलाला सांगून रस्त्यावर फेकलं असतं म्हणे. काय सोनं लागलंय का तिच्या खानदानाला? नुसतंच नावच मोठं घर आणि पोकळ वासा. आणि विचार तर बघ ना ह्यांचे. तिला एक अख्खं फळ खायची चोरी, दूध प्यायची चोरी. एकदा दूध संपलं तर काय अहकारच केला ह्या बाईने सांगू. दिसतं वरून भोळी पण एक नंबरची लबाडबाई आहे. मुलासमोर एक वागते आणि सुमीसमोर दुसरंच. वर नाटकं कसली करते. तू बघशील ना आई पुरस्कार देशील तिला. अगं पुरे दीप्ती किती तापमान वाढलं आहे तुझं. नाकाचा शेंडा लाल झाला आहे बघ केवढा. काय ग आई तू चेष्टा करतेस का माझी? मी तुला एवढं गंभीर प्रकरण सांगते आणि तू. आई बोल. आई ऐक ना ग. ऐकतेस मी दीप्ती आणि तू तेच बोलणार असशील. मला पाठ झालेत हो ते संवाद. थांब बोलूनच दाखवते. चेक इट आउट. आई दादाचं लवकरच लग्न होणार आहे. वचन दे तू तिलाही माझ्या आणि दादासारखंच वागवशील. खाण्यावरनं किंवा अन्य गोष्टीवरनं उगाचच बंधन लावणार नाहीस. तिला तिचं छान वागून दे. हवं ते करू दे. उगाचच सल्ले देत नको. शेवटी तिने समजावत झाल्याशिवाय लग्नाचा निर्णय घेतला आहे. सुनेला नाव ठेवण्याचा प्रकार नको. आई पुरे फक्त एवढंच सांगेन. सुने ही एक स्वतंत्र व्यक्ती असते. तिला प्रत्येक गोष्टीत निर्णय घ्यायचा अधिकार आहे. जसं तू तुझ्या संसारासाठी केलंस तिलाही तिच्या हक्क तू दिलेच पाहिजे. त्यात कधीही ढवळढवळ करू नकोस. आणि तू तिला तिचे स्पेस आणि आदर दिला की नक्की तिच्याकडून तुला ते दुप्पट मिळेल. पण तू कुठल्याही कारणाने वाईट वागलीस तर तू ही अपेक्षा नाहीच ठेवायची. अगदी संस्काराच्या नावाखाली सुद्धा नको. हो ग कळतंय मला. प्रॉमिस. आणि बरं का दीप्ती सगळ्या सासवा अशा नसतात बरं. आणि हेही खरंच की सगळ्या सुना आणि सासवा वाईट नसतात. पण तरीसुद्धा त्यांच्या नावाने ओरडतच होतात ना. सासूसुद्धा सूनच होती केव्हा तरी. स्वतःही ती बाहेरून आलेली असती. तिनेही तिच्या वडिलांच्या घरून सगळंच आणलेलं नसतं. मग ती जशी लग्न करून आलेल्या घराला आपलं मानते तशी सूनही आपले मानते. मग हे असं ती बाहेरून आलेली आहे बोलून चुकीचं आहे. काही सुना ही नीट वागत नाही अशी अफवा असते. पण ह्याचं कारण ही नवी सून घरात आल्यावर तिला कोणतेही सासू कशी वागणूक देते त्याच्यावरती असते. हो ना आई. म्हणून तुला सांगत आहे आई. सासू हो पण एक चांगली सासू हो. मग तुझी सूनही तुला चांगलीच वागणूक दे. आदर दे आणि आदर घे. ठीक आहे दीप्ती माते असंच वागेन मी. शेवटी ती पण कोणाची तरी मुलगीच आहे तुझ्यासारखी लाडाकोडात वाढलेली. आणि तिचे दोन्हीही घरात हक्काचं स्थान असते जे तिलाच मिळाले हवे. आई तथास्तु. धन्य झाले मी दीप्ती माते. धन्य झाले. तुझ्यासारखी मुलगी मिळाली मला. आणि हो चांगली सासू मिळू दे माझ्या मुलीला. अगं आई कशी वाटली आज मुलीची कथा? नक्की सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद. लाईक करा.